राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या शाळा आज बंद आहे। शिक्षकांनी आज सामूहिक रजा आंदोलन सुरू केलेलं आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या मागण्यांकडे सरकारचं जे दुर्लक्ष होत आहे, त्यासोबतच अशैक्षणिक कामं दिले जात आहे, SIRचं काम दिलं जात आहे, त्या विरोधात राज्यभरातील जिल्हा परिषदचे शिक्षक जे आहे ते आक्रमक आहे आणि आज सामूहिक रजा आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे। त्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेच्या जवळपास 1500 पेक्षा जास्त शाळा आज बंद राहणार आहे। आपण ही या ठिकाणचे दृश्य बघू शकतो। हे बघा, शाळांना आज कुलूप लागलेला आहे, शाळा बंद आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये हीच परिस्थिती असणार आहे। आपल्यासोबत शिक्षकांचे नेते अलियादर ठाकरे सर आहेत। सर, काय मागण्या आहे? नागपूर जिल्ह्यातल्या, महाराष्ट्रातल्या किती शाळा बंद राहील? राज्यातल्या सर्वच शाळा बंद राहाव्या असं आवाहन शिक्षक संघटनांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे। आमची प्रमुख मागणी आहे की TETच्या संदर्भात शासनाने जो घोळ घातला आहे की त्यावेळी जे निवड मंडळाची परीक्षा देऊन जे शिक्षक नोकरीवर रुजू झाले, आज 20-20, 30-30 वर्ष झालेल्या शिक्षकांना सुद्धा पुनश्च TET परीक्षा देण्याची सक्ती करण्यात येत आहे, अन्यथा नोकरीतून काढून टाकण्याची धमकी देण्यात येत आहे। या विरोधात आमचं आंदोलन आहे। सोबतच आज SIR किंवा BLOची जी अशैक्षणिक कामं आहे, ज्यात शिक्षकाला पूर्णतः गुंतवल्या गेल्या आहेत, शिक्षकाला शाळेत जाऊन शिकवायला वेळ नाही आणि म्हणून गोरगरिबांच्या मुलांचं शिक्षण वाचवण्यासाठी आज शिक्षकांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे। सर, तुमच्यावर कारवाई होणार आहे, आर्थिक कारवाई होणार आहे? हे बघा, जेव्हा एखादं आपलं ध्येय ठेवून आपल्याला लढायचं असतं तेव्हा त्याचा काय त्रास होणार आहे याची पर्वा करायची नसते। आणि लढण्याचं जे काही मूल्य शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतो, आज जर त्याच्यावर अशी वेळ येत असेल की विद्यार्थ्यांच्या हितासाठी लढताना त्याचं आर्थिक नुकसान जर होत असेल तर त्यासाठी शिक्षकांची तयारी आहे। किती नागपूर जिल्ह्यातल्या शाळा बंद असणार? महाराष्ट्रभरात काय चित्र असेल? महाराष्ट्रभरात जवळपास सर्व शाळा बंद राहतील आणि नागपूर जिल्ह्यात सुद्धा आपल्या ज्या काही शाळा आहे त्या 100% बंद राहतील। तसा प्रतिसाद आम्हाला या क्षणापर्यंत मिळालेला आहे। नक्कीच आज नागपूर जिल्ह्यातल्या जवळपास 1400-1500 शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या, त्यांना कुलूप असणार आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। शिक्षकांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे, SIR विरोधात, अशैक्षणिक कामं दिले जात आहे त्या विरोधात हे आंदोलन आहे। त्यासोबतच ज्या इतर मागण्या आहेत त्याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आजचं सामूहिक रजा आंदोलन आहे। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।